गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इचलकरंजीत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला भेट दिली। यावेळी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठल चोपडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचं आवाहन केलं। पक्षात आलेल्या नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल आणि जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। कोल्हापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचेत, सर्वांना संधी दिली जाईल, पण फक्त पदं घेऊन घरात बसू नका, पक्षवाढीसाठी काम करा असंही त्यांनी सुनावलं। यावेळी अशोकराव जांभळे, लतीफ गायबान, सुहास जांभळे, परवेश गायबान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, मी राज्याचा अर्थमंत्री असल्यामुळे पुढील 5 वर्ष लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ देऊ, त्यामुळे कोणत्याही भूलथापांवर विश्वास ठेवू नका असंही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं। इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी आम्हीच देणार असून सुळकूड योजनेवर विचार झालाय, पण तो विरोधामुळे थांबलाय असं सांगून नवीन योजनेसंदर्भात लवकर बैठक घेतली जाईल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली।